नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच खतरनाक आहे। डॅडींसारखा नीच माणूस आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण जो माणूस पूजा करायला बसलेला आहे आणि त्या माणसाच्या मनात इतके वाईट विचार आहेत की ज्याचा विचारही आपण करू शकत नाही। कारण इकडे देवाच्या समोर पूजेसाठी बसलेला आहे, तर एकीकडे या माणसाच्या मनात एवढं खोट आहे की तो माणूस इतक्या विचित्र पद्धतीने हे सगळं वागत आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु यातून एक गोष्ट घडणार आहे, ती अशी, सूर्या आईचा जीव वाचवणार आहे, पण त्याच वेळी सूर्या हा खूप स्वतः मोठ्या संकटात असणार आहे, कारण तो सुरा जो आहे तो सूर्याच्या पोटात खुपसला जाणार आहे। आता हे इतकं भयानक घडणार आहे की ज्याचा विचारही आपण करू शकत नाही। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आशा निघालेली असते, ती म्हणत असते, काय करू, माझी स्वतःचीच लेकरं जर मला माझं मानत नाही ती, तर मी काय करणार आहे, मी कशी जगणार आहे, माझ्या मुलांनाच माझ्याबद्दल काही वाटत नाही। हे सगळं आशाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि आशा मात्र रस्त्याने चालत असते, तेवढ्या टू व्हीलरवरून काही मुलं जात असतात, ती आशाला धडकणार असतात, ती पुढे जातात आणि एका व्यक्तीला धडकतात। ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बाजी काका असतात। बाजी काका म्हणतात, वहिनी तू जिवंत आहे, अगं तू अशी सोडून गेलीस। तेव्हा आशा सांगू लागते की माझ्या चारित्र्यावर संशय शिंतोडे उडवले ह्या माणसाने। तेव्हा बाजी काका सांगत असतात की माझ्या पुष्पाचा या माणसाने खून केलेला आहे, पुष्पाला पण याच माणसाने मारलेला आहे, असं बाजी काका सांगत असतात। तेव्हा मात्र इकडे आशाला धक्का बसतो। आशा म्हणते की माझा सूर्या मला माझं मानत नाही आहे, भाऊजी तुम्ही एक काम करा, तुम्ही सूर्याला सांगा की मी निर्दोष आहे, कारण माझ्याकडे कोणताच पुरावा नाही आहे की मी निर्दोष आहे हे सांगायला, कारण माझ्यावरती जे आरोप केले गेलेले आहेत ते खूप भयानक आहेत। तेव्हा बाजी काकाला ती म्हणते की चला आपण घरी जाऊया। बाजी काका म्हणतात की नको, ती जालिंदरच्या मागावर मी आहे, मला ना त्याला धडा शिकवायचा, अद्दल घडवायचे, मी देवळात लपायला जागा बघून ठेवलेली आहे, मी तिथंच लपेल आणि उद्या तू मला सूर्याला घेऊन ये आणि सूर्याला घेऊन आलीस तर मला तिथे येऊन भेट, असं बाजी काकांनी सांगितलेलं असतं। तेव्हा आशा म्हणते की हो। दुसऱ्या दिवशी सकाळी आता त्याच मंदिरात आपल्याला तेजू आणि शत्रू दोघंही गेलेले दिसतात, पूजा करत असतात। त्याचवेळी शत्रूला फोन येतो आणि शत्रू तिथून जातो आणि तेजूचं लक्ष जातं, तेजूला धक्का बसतो। खिडकीतून तेजू पाहते तर आई असते आणि आई एका व्यक्तीबरोबर बोलत आहे, पण बाजी काकाने त्यांच्या डोक्यावरचा रुमाल काढल्यानंतर तेजूला कळतं की बाजी काका। तेजू म्हणते की हे सगळं काय आहे, म्हणजे पुष्पा काकी आली होती मागच्या वेळेस, पुष्पा काकीनं सांगितलं की बाजी काका जिवंत नाही आहे आणि बाजी काका तरी तर माझ्या डोळ्यासमोर जिवंत आहे, म्हणजे खरं काय खोटं काय हा मोठा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती बिचारी तेजू विचार करत असते। आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की इकडे बाजी काका विचारत असतात की काय झालं नक्की, सूर्या नाही का आला। ती म्हणते की त्या नालायक जालिंदरने काहीतरी पूजा ठेवली आहे तेजूसाठी, म्हणून तो आलेला नाही, सूर्याला आणि घरातल्या सगळ्यांना तिकडं आमंत्रण आहे, त्यामुळे सगळेजण तिकडं गेलेले आहेत, असं पुष्पा सांगत असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळेजण बोलत आहेत तेव्हा तेजूला धक्का बसलेला आहे की हे कसं शक्य आहे, हा प्रश्न तेजूला पडलेला असतो आणि तेजू मात्र विचार करत असते की हे सगळं काय आहे। त्याचवेळी इकडे तुळजा आहे ती निघालेली असते, पण बाहेर येऊन पाहते तर तिथं तिला आशा दिसत नाही, पण तिच्या डोक्यात एवढं क्लिक झालेलं असतं की आई आलेल्या होत्या, आईंनी खाल्लेलं आहे, म्हणजे आई येऊन गेलेल्या आहेत, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते। तेवढ्यात सूर्या समोरून येतो आणि सूर्या म्हणतो चला, आणि मग भाग्याला तो म्हणतो की तुला बरं वाटतंय का, तेव्हा तुळजा म्हणते हो तिला बरं वाटतंय। त्याचवेळी सूर्या म्हणतो की नाही तर तुम्ही सगळेजण जा, मी थांबतो इथं भाग्याबरोबर। तेव्हा ती म्हणते की काही गरज नाही, तुम्ही सगळे गेला तर तेजू अक्काला बरं वाटेल ना, त्यापेक्षा तुम्ही सगळेजण तिकडे जा, असं सांगितलं जातं। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता डॅडींच्या घरी सगळी माणसं आलेली असतात, खरंच होणाऱ्या नातवासाठी एवढी मोठी पूजा केलेली आहे, एवढं सगळं केलेलं आहे, डॅडी किती चांगले आहे, तसं डॅडींचं गुणगान सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर राजू, सूर्या, तुळजा सगळेजण आलेले असतात। मग त्यांना भेटायला तिथे तेजू येते आणि तेजू त्यांना भेटते, तिलाही बरं वाटतं आणि त्यासोबतच इकडे शालन पण असते, शालनही खुश झालेली असते। फायनली हे सगळं घडत असतं, कारण डॅडींनी पर्सनली सांगितलेलं असतं की त्या बाईला तेवढं घेऊन यायचं नाही, कारण ही पूजा जी आहे ती आमच्या वंशासाठी नातवासाठी करत आहे आणि त्या बाईला इथं आणून काही विघ्न यायला नको आहे, तसं डॅडींचं म्हणणं असतं। त्यासोबतच इकडे तेजू जी असते ती जिना चढत असते, पण ती ठिसकळते। तेव्हा डॅडी येतात आणि डॅडी विचारू लागतात की काय झालं सुनबाई, अहो तुम्ही आम्हाला आमच्या लेकीसारखे आहात, मला कळेल का काय झालेलं आहे, काय प्रॉब्लेम आहे का, पुन्हा आमच्या लेकानं काही माती घालली का, नाही काय असेल तर सांगा आम्हाला, उगं चार माणसात तमाशा नको, कसं आहे जावई बापूंनी जर रागाने परत काय गोंधळ घातला तर सगळ्या आबरूची लक्तरं उडतात हो,
असं ते सांगत असतात. तेव्हा तेजू रडतच असते. तेव्हा डॅडी तिला बोलू लागतात की सांगा सुनबाई काय झालंय. आणि नेमकं आता तेजू सांगते की मी मंदिरामध्ये आई आणि बाजी काकाला बोलताना पाहिलेलं आहे. आणि झालं जिथं बाजी एवढे दिवस झालं ह्या माणसापासून लपून राहत होता आणि आता त्याच बाजीचं इथे बिंग फुटलेलं आहे. तर तेजूने सांगितलेलं आहे की तिनं पाहिलेलं आहे आणि डॅडींच्या हातात आयतं खोलीत गेलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र डॅडी म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका. आणि आणखी एक गोष्ट, आता आम्हाला जे सांगितलेलं आहे ते दुसरं कोणालाही काहीही सांगू नका आणि तोंड पुसा, चेहऱ्यावर हसू आणा आणि लवकरात लवकर तुम्ही आहे ना तुम्ही आत्ता तिकडे जा. आता डॅडींनी इकडे शत्रूला त्याचबरोबर छत्रीला बोलवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की महत्त्वाची गोष्ट आहे ती कायम लक्षात ठेवायची आहे. या सगळ्यामधून तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, हे काम झालं पाहिजे. इकडे शत्रूला सांगितलेलं आहे की सूर्याला घेऊन बसायचं आहे आणि छत्रीला सांगितलेलं आहे आपली माणसं कामाला पाठवायची आहेत आणि काम वेळेवर झालं पाहिजे. डॅडींनी ठरवलेलं असतं आशाला आणि बाजीला दोघांनाही आज संपवायचं आहे. त्या दोघांनाही जिवंत ठेवायचं नाही हे त्यांनी ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नेमकं बाजी काका येतात. तेव्हा आशा तिथे येते आणि म्हणते की मी तिथं नाही राहत, घरात नाही राहत, बाहेर परसात राहते. तेव्हा ती म्हणते की चला. तेव्हा बाजी काका म्हणतात की नक्की काय झालं आहे. तेव्हा ती सांगते की मला सूर्याने अजून घरात घेतलेलं नाही आहे, त्यामुळे मी पाठीमागच्या साईडला राहते. इकडे डॅडींची खुणवाखुणी झालेली असते. छत्री आलेला असतो. छत्री डॅडींना सांगतो की हो काम होत आलेलं आहे आपलं. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर तुळजाचं लक्ष मात्र त्यांच्याकडे असतं. तुळजाचं लक्ष त्यांच्याकडे आहे आणि तुळजाची जी अवस्था आहे ती अगदी कासावीस झालेली आहे. तुळजाला कळत नाही आहे की काय व्हायला लागलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा तुळजालाही तेवढाच त्रास व्हायला लागलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे बाजी काका त्याचबरोबर आपली आशा दोघंही आता गेलेले असतात. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता आशा जी आहे ती बाजी काकाला म्हणते की घराकडून आवाज येतो, नक्की काहीतरी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या तिकडे दोघांच्याही लक्षात येतं भाग्या घरी एकटी आहे हे बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र आता आशा त्यांना म्हणत असते. इकडे सूर्या म्हणत असतो की अहो चला लवकर शत्रुदाजी, कसं आहे माहिती आहे का आपल्याला गेलं पाहिजे, पूजा आहे तिकडे. शत्रू म्हणतो की कसं आहे डॅडींनी काम सांगितलं आहे ना, आपल्याला ते काम करावंच लागणार आहे, कारण डॅडींचं काम हे आपण टाळून चालणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे तो म्हणत असतो की तो माणूस येणार आहे. डॅडी इकडे सूर्या म्हणतो की द्या ते पैसे काय द्यायचे ते माझ्याकडे, मी नेऊन देतो. हे त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि इकडे गुंड आलेले असतात आणि जे गुंड आहेत त्यांनी एवढी मोठी गोष्ट केलेली असते की आता तिकडे भाग्याच्या मदतीला आशा त्याचबरोबर बाजी काका आलेले असतात आणि ते दोघंही तिची मदत करत असतात. त्याचबरोबर इकडे डॅडी मात्र खुश असतात. छत्रीला खुणवून सांगत असतात तुळजाचं लक्ष असतं आणि तुळजा म्हणते की नाही नक्कीच काहीतरी पाणी मुरतंय असं म्हणत ती छत्रीच्या पाठीमागं जाऊ लागते. जेव्हा ती छत्रीच्या पाठीमागं जात असते तेव्हा मात्र ती पाहते की छत्रीचं नक्की काय बोलणं चाललंय. त्या बोलण्यातनं तिच्या लक्षात येतं की हा जो छत्री आहे तो सांगत आहे की त्या बाईचं काम आज फिनिश करायचं आहे, तिला संपून टाकायचं आहे. आणि हे सगळं बोलणं इकडे तुळजाने ऐकलेलं असतं. म्हणजे आईंना मारायची धमकी दिली जाते ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की तुळजा सूर्याकडे जाते आणि सूर्याला सांगू लागते की सूर्या चल लवकर, आपल्याला घरी जाणं गरजेचं आहे, कारण आज घरी काय वाईट घडू शकतं याचा विचारही करू शकत नाही असं तुळजाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर तुळजा आहे ती सूर्याला घेऊन घरी येते. इकडे आशा जी आहे ती भाग्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते, पण तो जो नराधम असतो तो इकडे भाग्याची आबरू लुटायला आलेला असतो. आणि त्याचबरोबर हिला पण संपवायचं असतं त्यासाठी तो आलेला असतो. आणि तेव्हा मात्र भाग्याच्या अंगावरचा ड्रेस फाडला जातो. सूर्याला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. सूर्या पण पाहू लागतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू. कारण सूर्याच्या पोटात हा सुरा खूप असलेला आहे.